राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी या आठवड्यात मकर संक्रांत साजरी केली जाईल। ग्रहांचा राजकुमार बुध 15 जानेवारी रोजी धनु राशीत राहील आणि उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करेल। 16 जानेवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल आणि 17 जानेवारी रोजी बुध देखील मकर राशीत प्रवेश करेल। 17 जानेवारी रोजी सूर्य आणि शनी एका फायदेशीर दृष्टियोग तयार करतील। बदलत्या ग्रहांच्या हालचाली गुप्त चिन्हे सूचित करतात की जानेवारीच्या मध्यातील हा आठवडा तूळ राशीसाठी स्पष्टता आणि शिस्तीचा संदेश घेऊन येतो। तूळ राशीच्या लोकांचे यश त्यांच्या ध्येयांच्या स्पष्टतेवर अवलंबून असते। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा तूळ राशीसाठी कसा असेल। तूळ राशी या आठवड्यात सौम्य स्वरात सरळ सत्य बोला, करार काळजीपूर्वक वाचा। स्पष्टता हे नातेसंबंधांचे सौंदर्य आहे। अपेक्षा स्पष्ट असतील तरच आर्थिक बाबी संतुलित होतील। प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक श्वास घ्या। या आठवड्याच्या शेवटी संगोपन करणारी कंपनी निवडा। हा आठवडा संक्रमणाचा काळ आहे। सुरुवातीला चिंता असेल, परंतु 15 ते 18 जानेवारी दरम्यान आराम मिळेल। वाहन, घर किंवा इतर सुखसोयींबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो। जानेवारीच्या या नव्या आठवड्यात काही खूप चांगल्या बातम्या येणार आहेत। एका विशिष्ट ध्येयाची पूर्तता होण्याची शक्यता आहे। तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल। नोकरीत तुम्हाला लक्षणीय फायदे मिळतील। आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीत चंद्राच्या स्थापनेपासून होते, ज्यामुळे तुमची भावनिक समज, आत्मविश्वास आणि वैयक्तिक चुंबकत्व वाढते। लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील। चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना पैशाशी संबंधित सीमा आणि भावना स्पष्ट होतील। दरम्यान मकर राशीत शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचे भ्रमण घर, कुटुंब आणि भविष्यातील सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करेल। मंगळ घरगुती बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी ऊर्जा आणेल, तर बुध नियोजन आणि निर्णय घेणे सोपे करेल। या आठवड्यात असे शिकवले जाते की जेव्हा जीवन संरचित असते आणि परिपक्वतेने निर्णय घेतले जातात, तेव्हा भावनिक संतुलन साधले जाते। तूळ राशी या आठवड्यात सोमवार ते बुधवार वैयक्तिक संवाद अधिक तीव्र आणि भावनिक होतात। यामुळे तुम्हाला स्वतःला आणि इतरांना खोलवर जाणून घेण्यास मदत होईल। तुमचे मन आणि तुमचा निर्णय निपक्ष असेल। तुम्ही मित्रांच्या गटांचा आणि जनतेचा मूड सहजतेने जाणू शकाल। जनतेशी संबंधित व्यवसाय आणि करिअरच्या बाबी यशस्वी होतील। वाढलेली वैयक्तिक लोकप्रियताने आधार तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेला लक्षणीयरित्या पुढे नेऊ शकतो। इतर लोक तुमच्याकडून सल्ला मागू शकतात, विशेषतः त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक ध्येयांबद्दल। गुरुवार ते रविवार हा काळ उत्साह, प्रणय, ग्लॅमर आणि विलासता घेऊन येतो। वाढत्या कामुकतेमुळे आणि लोकप्रियतेमुळे हा काळ सामाजिककरण आणि डेटिंगसाठी एक उत्तम काळ बनतो। परंतु आध्यात्मिक किंवा आत्म्याचे मिलन तुमच्यासाठी बेडरूममध्ये कामुक कल्पनाशक्ती इतकेच महत्त्वाचे आहे। कलात्मक आणि इतर सर्जनशील कामांसाठी देखील हा काळ चांगला आहे। स्वतःला सुंदर बनवणे देखील सध्या फॅशनमध्ये आहे आणि कपडे, दागिने, सौंदर्य प्रसाधने आणि टॅटूमध्ये तुम्हाला फॅशनची चांगली जाणीव असली पाहिजे। तूळ राशी हा एक आशावादी चांगला दिवस आहे। तो अनेकदा संदेश घेऊन येतो। सहसा आपल्या सर्वांना अशीच चांगली बातमी हवी असेल। सर्व काही ठीक होणार आहे। तुम्हाला उत्साहित आणि कृतीसाठी तयार वाटेल। लवकरच तुमच्याकडे चांगली बातमी येईल, विशेषतः तुमच्या प्रेम जीवनात। या आठवड्यात तुम्हाला पुन्हा एकदा जाणवेल की तुमच्या दृश्यमानतेच्या ध्येयांसाठी तुमच्या खाजगी जीवनात अधिक शांतता आणि सुव्यवस्था आवश्यक आहे। तुमच्या घरातील ऑफिस नीटनेटके करण्यासाठी किंवा अधिक संरेखित सकाळच्या दिनचर्येत उतरण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुमचा स्वामी ग्रह शुक्र 17 तारखेला कुंभ राशी आणि तुमच्या प्रेमक्षेत्रात प्रवेश करतो, ज्यामुळे तुमच्यासाठी वर्षातील सर्वात रोमॅन्टिक वेळ सुरू होते। 12 ते 18 जानेवारी हा दिवस वैयक्तिक संबंध, सुसंवाद आणि संतुलन यावर लक्ष केंद्रित करतो। तुम्हाला परस्पर गतिशीलता अधिक स्पष्टपणे दिसू शकते। परस्पर अपेक्षांना महत्त्व प्राप्त होते। मध्यम मार्ग शोधणे आणि तडजोड करणे सोपे वाटू शकते। खुले आणि प्रामाणिक स्व अभिव्यक्ती फायदेशीर ठरू शकते। संतुलित राहिल्याने शांतीची भावना येऊ शकते आणि निरोगी संवाद तुमचे बंध मजबूत करू शकतो। लक्षात ठेवा, मकर राशीच्या 28 अंशावर अमावस्या नातेसंबंधांमध्ये स्पष्टता मिळवण्यासाठी आणि अधिक परिपक्वतेसह चालू ठेवा किंवा पूर्ण करा। प्रश्नांकडे जाण्यासाठी मजबूत जागरूकता प्रदान करते। तूळ राशी जिथे तुमचे कौतुक होईल तिथे जा। तुम्हाला जे माहीत आहे ते सोडणे कठीण आहे, परंतु ते टिकवून ठेवणे अनेकदा अधिक आव्हानात्मक असते। अलीकडे तुमच्या घरगुती जीवनाभोवती खूप ऊर्जा पसरली आहे, जी तुम्हाला असे काहीतरी स्थापित करण्याचा किंवा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे हे सूचित करते।
नातेसंबंधी यशस्वी करण्याचा प्रयत्न असो किंवा नवीन ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न असो, या प्रक्रियेने अलीकडेच तुमचे जीवन व्यापले आहे. तरीही गुरुवार 15 जानेवारी रोजी मकर राशीतील शुक्र वृषभ राशीतील युरेनसला त्रिकोण स्थान देत असल्याने तुम्हाला शेवटी असे वाटते की तुम्ही तुमच्या हिताचे बदल करू शकता. मग ते बदलणे असो, तुमचे प्रेमसंबंध बदलणे असो जेणेकरून तुमचे कौतुक होईल, किंवा तुमच्या जीवनात नवीन दिशा निश्चित करणे असो, या नवीन अध्यायात तुम्हाला पाठिंबा मिळतो. बदल कितीही भयानक वाटत असला तरी हे जाणून घ्या की ते एका उच्च उद्देशासाठी घडत आहे. जिथे तुम्हाला मौल्यवान मानले जाते तिथे जा आणि गैरसोयीसारखे वागवले जाऊ नये. एकंदरीतच तुळ राशी हा आठवडा तुमच्या आयुष्यातील विविध वचनबद्धतेतून तुम्ही मार्ग काढत असताना येणारा हा आठवडा संतुलन आणि सुसंवाद घेऊन येतो. स्वर्गीय प्रभाव सहकार्याला प्रोत्साहन देतात. टीमवर्क तुमच्या व्यावसायिक परिदृश्याचे मुख्य आकर्षण बनते. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 13 जानेवारीच्या सुमारास तुम्हाला असा आढळेल की सहकार्य फलदायी परिणाम देते. संवादाचे मार्ग खुले आणि स्पष्ट ठेवण्याचे लक्षात ठेवा. सर्जनशीलता वाढते. तुम्हाला प्रेरणा देणारे नवीन उपक्रम किंवा छंद सुरू करण्यास आमंत्रित करते. नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि खुल्या संवादांना प्रोत्साहन देऊन प्रियजनांसोबत गैरसमज दूर करण्याची ही योग्य वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या संभाव्य गुंतवणूक किंवा बचत योजनांचा विचार करा, परंतु त्यात उतरण्यापूर्वी त्यांचे चांगले संशोधन केले आहे याची खात्री करा. आरोग्याच्या दृष्टीने संतुलन महत्त्वाचे आहे. क्रियाकलाप आणि विश्रांती यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करा. 15 जानेवारी रोजी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनातील प्रलंबित समस्यांना तोंड द्यावे लागेल, ज्यामुळे बरे होण्याची आणि वाढ होण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी स्वतःची काळजी आणि तुमची आंतरिक शांती पुनर्संचयित करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये रमून जा. या आठवड्यात संतुलन राखण्याचे ध्येय ठेवा आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धीची भावना अनुभवा. एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम असेल.